आता ही 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, चाळून घेतलंय। इथे ही 1 वाटीला कमी एवढी डाळ, ही भाजलेली चण्याची डाळ आहे, ही मिक्सरला बारीक करून घेऊया। ही भाजलेली डाळ बारीक झाली आहे, ही डाळ पण चाळून घेऊया। आता यामध्ये आपण तेल घालूया। तेलाचं मोहन घालून पिठाला सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता इथे हे तेल आणि पीठ सगळं मिक्स झालंय, अशा प्रकारे आपल्याला गोळा झाला पाहिजे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ, तीळ, सफेद तीळ, जिरे आहे थोडंसं, ते हातावरती असं चोळून घ्यायचंय। आणि तिखट लाल मिरची आहे, थोडंसं जिरा पावडर पण आहे। आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। आता इथे झाले। आता इथे हा साशा घेतला। आता यामध्ये ही चकलीची डाळी, आता इथे तेल गरम झालंय। आता ही दुसरी साइड भाजून घेऊया। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता ही चकली झाली आहे, याला आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता
छान अशी ठिसूळ झाली आहे। तयार आहे झटपट होणारी चकली, अगदी कमी साहित्यापासून तयार आहे झटपट होणारी चकली। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा।